बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच मनसे कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केलेली आहे। मतदार यादी घोळा संदर्भात मनसे कार्यकर्ते कळवा मुंब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयामध्ये गेले। यावेळी अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या यावरून मनसे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी तिथे तोडफोड केलेली आहे। निवडणूक आयोग कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली आहे। कळवा इथल्या आयोगाच्या कार्यालयात तोडफोड झालेली आहे। आज 4 वाजता पत्रकार परिषद आहे राज्य निवडणूक आयोगाची आणि या निवडणूक आयोगाच्या कळव्याच्या कार्यालयामध्ये तोडफोड झालेली आहे। कशामुळे तोडफोड झाली हे विचारूया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना। अजित, काय नेमका घडलंय? तोडफोड का झाली आयोगाच्या कार्यालयात? सुवर्ण साधारणपणे सकाळी 11 वाजल्यापासून हे सर्व मनसैनिक जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयात कळवा इथलं जे कार्यालय आहे तिथे बसून आंदोलन करत होते आणि या आंदोलनादरम्यान त्यांनी ज्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना योग्य ती उत्तरं मिळाली नाही। मुळात मतदार याद्यांमध्ये दुबार नावं जी आहेत किंवा जे लोक हयात नाहीयेत किंवा जे लोक म्हणजे जिथे सपाट जमीन आहे तिथे इमारती दाखवून त्या ठिकाणी मतदारांची नावं दाखवलेली आहेत। तर अशा सगळ्या तक्रारी घेऊन मनसे जे आहे ते वारंवार त्या ठिकाणी जात होतं, पण कोणत्याही प्रकारे तिथं दाद न मिळाल्यामुळे मनसे आक्रमक झाली होती। त्यानंतर ज्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याने पुढाकार घेऊन या सर्व मनसैनिकांना की कशा पद्धतीने सिस्टम किंवा जी यादी तुमच्या हरकती ज्या आहेत त्या आम्ही कशा दुरुस्त करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ती सिस्टम पूर्णपणे चालत नव्हती। म्हणजे सरकारी जे साईट आहे ती पूर्णपणे चालत नव्हती आणि याचा राग म्हणून मनसैनिकांनी जो कॉम्प्युटर आहे तो हाताने त्या ठिकाणी फोडलेला आपण दिसतोय। तिथे संताप व्यक्त केला आणि दुबार जे मतदार आहेत किंवा जे मतदार हयात नाहीत अशा मतदारांची नावे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यावरून मनसैनिकांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केलाय। थोड्याच वेळात निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होईल आणि वारंवार या आपल्याला असं माहिती आहे की नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, एवढंच काय तर विधानसभा लोकसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणामध्ये दुबार मतदारांची नावं जी आहेत याबाबत विरोधकांनी मोठा आकांतांडव केला होता। त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। अगदी दिल्लीपासून सर्वांनी आक्षेप घेतले होते। तोच आक्षेप जो आहे तो मनसैनिक यावेळी घेताना दिसतंय। पण त्याचं काय होतं पुढे हे बघावं लागेल, कारण आजच निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद आहे, त्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर कळव्यातली ही घडलेली घटना ही गंभीर आहे। धन्यवाद अजित, माहिती दिल्याबद्दल।